जे कांदे कापलेले ना, कांद्याच्या पत्त्या ते टाकून देणार आहे. पलटून देतो. हाय मैत्रिणींनो, नमस्ते. कसे आहेत? बरे आहेत ना? मी पण बरी आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर चला बघू आज मी काय बनवते, तुम्हाला मी दाखवते. इकडे सरस्वती पण बसले, बघू शकता. सरस्वती काय करते? लसूण चोखलते. लसूण चोखलते, लसूण साफ करते. आणि कपडे धुले होते ते आणून इथे खुर्चीवरच ठेवले. पसारा आहे ते नंतर मी उचलून ठेवणार. आणि इकडे सरस्वतीचा पप्पा पण बसलाय, बघू शकता. तर आज मी काय बनवते दाखवते तुम्हाला. चला बघू आपण. तर इथे दाखवते तुम्हाला मी काय घेऊन बसले. कांद्याच्या पाते, कांदे घेऊन बसले. तर मी कापून घेते आणि भाजी बनवते त्याची मस्त अशी. तर मी कापून घेते आता, दाखवते. तर इथे मी खराब पाते काढून टाकते आणि चांगले घेते. सगळं मी कापून घेते असे. एवढे सारे घेतले मी, ते सर्व कापून घेणार. जरासं कापून घेते मी विल्याने. डोळ्याला पण जाम झुमते. पटपट असे कापून घेते. मला हे कांद्याचे हे मी कापून घेते. डोळ्याला पण जाम झुमते कापताना. इथे मी कांदा कापून घेतले, कांद्याच्या पत्त्या बघू शकता कापून घेतले आणि डोळ्याला पण जाम झुमले. आणि सर्व इथे कापून घेतले मी, बघू शकता. कांद्याच्या पाती, टमाटर, कोथिंबीर, लसूण, मिरची, चिकन. तर आता मी भाजी बनवते. चला किचन कडे जाऊ. भाजी बनवायसाठी तुम्हाला मी दाखवते कशी बनवते ते. तर आता माझं कापून रेडी झाले आणि मी चाले किचन कडे. इथे मी लसूण, कढीपत्ता आणि टमाटर टाकून घेतले, बनवते. त्याच्यामध्ये मी मिरची टाकून घेतले, अशी उभी चिरलेली मिरची.
तर इथे ते झाले. त्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेते. चिकन टाकून घेतले आणि हळदी टाकून घेतले थोडीशी आणि मीठ टाकून घेतले, नमक थोडंसं. परतून घेते त्याला. इथे मी मसाले टाकून घेते. त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले आणि हा थोडासा मसाला टाकून घेते. मग परतून घेते त्याला. मी मस्त घेते. इथे मी पलटून घेतले, बघू शकता. असे पलटून घेतले आणि त्याच्यामध्ये मी आता हे जे कांदा कापलेला ना, कांद्याच्या पत्त्या, ते टाकून देणार आहे. असे जास्त वाटतात पण ते शिजल्यावर कमी होतात. सर्व टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि त्याला पण पलटी मारून घेते. मी पलटून घेते. इथे असं पलटी मारून घेते मी त्याला. त्याच्यामध्ये मी पाणी नाही ओतत. त्या कांद्याच्या पात्याला पाणी सुटते. ते भुगेला आहे तर त्याला पाणी सुटणार आहे बघा. तर मी त्याच्यावरती झाकण देऊन आणि इथे शिजायला ठेवून देते. तर इथे मी वरती थाटामध्ये पाणी ठेवले, त्याला शिजून देते, नंतर येते परत. तर चला जाऊ आपण आता. तर इथे मी थाट काढले आणि परतून घेते त्याला. हे बघा किती पाणी सुटले त्याला. धुवले होते ना, पाणी धुवले होते म्हणून, आणि वाफ निघते म्हणून दिसत नाही. तर मी पलटून घेते आणि हे कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकते. परत झाकण देते त्याच्यावरती. इकडे माझी भाजी शिजते. तर शिजली का आपण बघू. शिजली असेल तर घेऊन जाऊ जेवायसाठी. भूक पण जाम लागली पोटात. तर मी बघते भाजी शिजले का आणि नंतर घेऊन जाते. तर तुम्हाला मी दाखवते. इथे मी काढते थाट. बापरे जाम गरम आहे, जाम गरम. हे बघा मी पाणी नाही ओतले तरी त्याला पाणी सुटले. तर मी आता उतारून घेते. इथे सरस्वती जेवते, चिकटले बघा. आणि इकडे आम्ही जेवायला बसले, वाटून घेतले आणि जेवाय बसले. सरस्वतीच्या पप्पाचं थाट आहे तिथे आणि इथे मी जेवते. तर जेवून घेते, नंतर भेटते तुम्हाला. आमचे सरस्वतीचे झाले जेवण. सरस्वतीचा पप्पा जेवतो तिथे. तर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.